आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलं हे माहित असेल, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीच्या चौक सभेत मडकं फोडलं। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहित नाही का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा सवाल। रोहित पवार लोकांची दिशाभूल करतायत। अजितदादांनी विकास कलश बनवला तो फुटू नये असा हेतू होता। रोहित पवारांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झालीये। मडकं फोडणाऱ्या रविराज टावरे यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात गुंड आणि टोळीची मदत घ्यावी लागते। सामान्य लोकांचं सरकार येणार नाही हा यामागचा संदेश। रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। रोहित पवार स्वतः एक गुंड। रविराज टावरेंवर गोळीबार कुणी करायला लावला? अमोल मिटकरींचा रोहित पवारांना सवाल। बारामती लोकसभेतील 300 बूथपैकी 153 बूथ संवेदनशील। मतदानासाठी योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा। सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र। तब्येत बरी नसल्याने शरद पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द। पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांकडून पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। समोरच्यांकडे पैसा, यंत्रणा, सत्ता असली तरी जनता लंकेंसोबत। दिवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंचा विखेंवर निशाणा, तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज म्हणत राधाकृष्ण विखेंचा पलटवार। आढळराव तुम्हाला नाटकं जमत नाही। अमोल कोल्हे नाटकी। नाटक फ्लॉप झालं तर पुन्हा कोणी पाहत नाही। फडणवीसांची कोल्हेंवर टीका।